फटाके इकडून घेऊन गेले ना ते आमचं होतंय. मित्रांनो, मंडळ ना खूप दिलदार झालं आमचं यावर्षी. उद्यापासून आपली प्रॅक्टिस चालू आहे. भाई फ्री में काय हवा तो आहे ना इधर. फाडाफाडीची कामं दिली ना पोरांना जाम एक्सपर्ट आहेत पोरं. जाना चाहिए लेकिन अपना शरीर बचा पण काकांनी नारळ बाहेर का ठेवले तसे घेऊन जायला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगच्या डे 47 मध्ये. तर आता आपल्या हंडीची प्रॅक्टिस चालू होणार आहे आणि आजपासून आम्ही पूर्ण कामाला लागलो हंडीच्या. उद्यापासून आपली प्रॅक्टिस चालू आहे. तर उद्यापासून आपले डेली दहीहंडीचे ब्लॉग आणि छोटे छोटे ब्लॉग पण येतील. तर आता सगळेजण आलो आम्ही कामाला. आधी जे जे स्पॉन्सर आहेत आमचे त्यांच्याकडे आम्ही पत्रिका द्यायला गेलेलो. पत्रिका ना इन्व्हिटेशन हा, ते द्यायला गेलेलो आणि आता आलो आम्ही थोडा सेफ्टीचा विचार करत जरा गाद्या घ्यायला आलेलो. आता बघूया आम्ही कोणत्या कोणत्या गाद्या घेतल्यात. आत्ताच घेऊन जायचं. आत्ता त्याच्या कमी लेके जाऊ अभी नाही तर चोरी करून टाकेल. 100 रुपये ले लो, बाहर छोड़ दो. अरे अरे ले लो, 200 ले लो भाई. आता मग तुम लोग जाओ, मैं लेके आता हूँ. हाँ ठीक है. आप बाहर नंबर छोड़ो. कितना घे. पुढे जाऊ पुढे जाऊ. आई सेफ्टी फर्स्ट है अपनी. आता ट्रेंड पण लागला. अभी आपको ये कैसा लगा? हम लोग ये अपना गाड़ी लिए दहीहंडी के लिए, तो सही किए कि गलत किए? सही है. क्या सही लगा आपको? ये सही लगा तो बच्चे लोग गिरेंगे नहीं, हाँ. इसको चोट नहीं लगेगा, कोई नुकसान नहीं पहुंचेगा. आपको अच्छा लगा ना? क्योंकि मम्मी बोलती है कि जा मत दहीहंडी में, तो जाएंगे नहीं तो कैसा होगा. जाना चाहिए लेकिन अपना शरीर बचा. एकदम बराबर बोले अंकल. चला त्याला देऊ थोडे पैसे. हा घेऊ घेऊ, एवढं आणलं तर घेऊन टाकू आता. फाडाफाडीची कामं दिली ना पोरांना जाम एक्सपर्ट आहेत पोरं. शिकण्यामध्ये कोण नाही, नुसतं फाडा. हा मग त्यालाच ठेवायचंय ते. अजून एक असा मोठा असता ना. चल ठेव इकडेच, पावसाला चल. मित्रांनो, मंडळ ना खूप दिलदार झालं आमचं यावर्षी. आमच्या सेफ्टीचा पण विचार करतो आणि पंटाचा पण विचार करतो. असं आहे. डायरेक्ट वडापाव 50 रुपयाचा वडापाव. सिद्धेचा थँक्यू. काय घेता अजून काय? पियुष वगैरे, पियुष वगैरे काय? लस्सी, छाछ, अहो, पियुष आहे तिथे. बटर मिल्क आणि हे आयुष आहे तिथे तिथे. हे कोई भाई फ्री में काय हवा तो आहे ना इधर. हे काय घ्यायला चाललंय पहिलं? शॉल. शॉल अरे हा काय आज काकाकडनं घेतलेले आपण. शॉल द्या. काका वाव. काय झोपतात मस्त. तिकडे गेलो असतो. कुठे आया पाव खायला? दादा हे चालेल का? हे ते साहेबांना द्यायला. ही थंडीची शॉल आहे रे. अरे प्रोग्राम अभी हम लोग का ओपनिंग है दहीहंडीची. दहीहंडीची opening. मराठी आहे. तर यावेळेस आमचे 8 लागले पाहिजेत का नाही? लागतील का नाही? तुमचे फटाके घेतोय म्हणजे आत लागायला पाहिजे. आता इकडून आरसीबी ची फायनल गेली तेव्हा पण दादाला फटाके घेऊन ओळखतात गेले काका. तर फायनल मार. आणि इंडियन टीमला इंडियाने पण फायनल मारली, आरसीबी पण फायनल मारली. आणि जेव्हा आमचे 7 लागलेले पहिल्यांदा 25 ची पण फायनल मारली, 26 ची पण मारली. फटाके इकडून घेऊन गेले ना ते आमचं होतंय प्लॅन. आता यावर्षी आम्ही फ्री मध्ये घ्यायला आलो. किती झाले काका? 12.5. मला वाटतं काय कमी होईल. होईल ना काका, करतील ना कमी.
काका आहेत. काका कमी करा काय ते. एक दोन आयटम मध्ये जास्त कमी करा करतात. करा काका. आम्ही एक दोन आयटम नाही जास्तच आयटम घेतो तुमच्याकडून. करा जास्त असतो मग करत ना त्यात करतो ना करा ना काका. डिस्काउंट द्या काय तरी. फारच कमी करा काका. पुण्याची पाकडे सकाळी आल्या आल्या 11 वाजता निघालेलो. आता वाजले 3:30. मागच्या वर्षीचे हॉलिजन होते पण ते कसं आम्ही युज नाही करत ना. एकदा युज झालेले. एकदा यूज झालेली गोष्ट आम्ही परत नाही आता परत आम्ही नवीन घ्यायला चाललोय यावर्षी. असं काय नाही आमचे खराब झालेले म्हणून चाललोय. आता बघूया यावर्षी किती महाग झालेत हॉलिजन. ब्लॉक मध्ये हा माग देतो. मित्रांनो ते विचारपूर्वक घ्या. 300 में तो दो. नाही यार. अभी 3 लेके गए थे पिछले साल हम लोग. पिछले साल लेके गए ना. हाँ. एक साल नहीं हुआ. एक साल में क्या होगा. वो हमने जुलाई में ही लिया था. ये साल भी फेल हो गया. एक साल तो बर्बाद ही हो गया ना ऐसा. अरे याला दाखवा. 100 रुपए तो कम करो. अंकल को बताओ. भैया भरता असं वाटतं बॅटरी आहे. कैसा है भैया. भाई अरे आप कैसे हो. आप कैसे हो. 80 ला. आप कैसे हो. आप कैसे हो. बढ़िया बढ़िया. 80 रुपये. हे ट्रेच विचार ना कसं आहे. ट्रे एवढा पागल आहे का आपल्याला. एवढा थोडी ना लागणार आहे. माहिती आहे रे मी असंच बोलतोय. ब्लॉग मध्ये काय ओरा का. और जरा बोलतो तुम्ही. और ये कैसा है व्हाइट वाला. व्हाइट वाला 120 रुपये किलो. एक देना किलो. हे किती किलो घेतले आपण. 5 किलो झाले. 1 किलो आहेत का बरं. दुसरे को हम लोग का दे रहे हो. कैंसिल कर दिया ना मैंने. हाँ क्या. ठीक आहे ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय आहे. हॉलिडे आहे. याच्यामध्ये पेढे आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळे ह्याच्यामध्ये कुल्फी आहे. कुल्फी बघ कुल्फी आहे. कुल्फी आहे पण विरघळत नाही ती. गरम होते. गरम होते. पण काकाने नारळ बाहेर का ठेवले तसे. घेऊन जायला पाहिजे त्यांनी घेऊन जावा. 30 रुपये ठेवून जावा. नाही कॅमेरे लावलेले. हो बघ 15. कॅमेरा काय पळणार आहे का. हे बघ मी दाखवतो. 15 22 30 35 40 दादा एक काम करू का. हे नारळ इथे ठेवतात. 50 50. आणि 42 42. दुकानदार कोण आहे. आवाज गुंगो आहे का. सगळे अगरबत्ती भेटतात. सगळ्यात सगळ्यांना आपल्याला 10 वाली घ्यायची. म्हणजे आता हे ओरा कशा नाही 50 वाली येते ना. हा 50 वाली. आम्ही मंडळाला सांगतो नाही तर मंडळ मैदानात वास आला पाहिजे अशी घे. हळद कुंकू घ्यायचं. हा घेऊन ये. हळद कुंकू आहे. हो कितने का है पैकेट. वो वाला नहीं वो नहीं. वो ब्लू नहीं. डार्क ब्लू मत दो. हाँ कितने का है वो. 40 का एक. एक नहीं का होणार है. हाँ 3 तर लागतात. 4 घे भेंडी कवर. इसमें कितना है. 30 आहे. 30 मधले 10 खराब. खराब नहीं है ना. नाही एक पण खराब निघणार नाही. निघाला जातो असं कसं निघाल. हे मग 3 द्या दोन्ही पण. 4 दे. अजून 2 द्या. 4 आणि 4. हा हे 4 अजून काय नाही. मित्रांनो आम्ही खेळायला आलोय पण आमच्या बाकी अंडीच्या मेंबरला माहिती नाही आम्ही खेळायला आलो. त्यांना कळलं ना आम्हाला शिव्या घालतील. मारला तर भाव त्याला 500 रुपये. 6 ए 500 रुपये ना. चायनीज वेल. चायनीज वेल. मित्रांनो हे शेवटचं काम आहे आमचं. आता शेवटच्या कामापर्यंत आलो आम्ही. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण एरियामध्ये जाऊया. आणि एरियामध्ये पण कामं आहेत अजून. शेवटचं काम काय बोलू शकत.
बघा मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेत तरी पण आमचं काम काय संपत नाही अजून. किती वाजले? 1:45 वाजलेत मित्रांनो. मित्रांनो, आजची कामं आमची झालेत आणि दिवसाच्या शेवटी फक्त 5च पोरं उरलेत. तर तुम्हाला थोडं तरी काहीतरी वाटलं पाहिजे की मंडळाच्या कामाला यायला. तर आता उद्यापासून आपल्या दहीहंडीची प्रॅक्टिस चालू होणार आहे. उद्याच पहिला दिवस आहे. तर आज म्हणजे 12 वाजून गेलेत. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की या, जे पण ग्रुपवर आहेत, जे घरी बसलेत त्यांनी थोडी तरी लाज बाळगा आणि या. हा, तर आता आपण आजच्या दिवसाचा ब्लॉग एंड करूया आणि भेटूया उद्यापासूनच्या प्रॅक्टिसच्या ब्लॉग मध्ये. तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. ते पण सांग, 1 वर्ष होतं ब्लॉगला, ते पण सांग ना. 1 वर्ष नाही झालं भावा. गेल्या वर्षी ब्लॉग चालू आणि आता कंटिन्यू 47 डे आज. करायला नाही. आता उद्यापासून थराला या, नाही तर धरायला तरी या.